पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा हात घ्या वर। दिलावर ड्रेस एकदम कडकडीत व्हायला पाहिजे बर का। अरे वर्दीत माझ्या अर्जाला बघितलं ना की सॅल्यूटच करावासा वाटला पाहिजे। हा विनायकराव, आजवर शिवताना कधी चुका झाल्यात का माझ्याकडून? अरे नाही रे, पण आता दिवस कमी आहेत ना, 2 दिवसावर घटस्थापना आली आहे, त्याच्या आत शिवून पाहिजे। त्याची काय काळजी करू नका, ते होऊन जाईल, ते माझ्याकडे लागले। अर्जा, अरे कुठं हरवलायस तू? नाही असं काय नाही। काय नाही। बर, मापं सगळी घेऊन झालेलीच आहेत। अर्जुनराव, तुमचं काय म्हणणं आहे बाया आणि पार्लर बद्दल? नाही, बाबांनी सांगितलं त्याप्रमाणेच कर। वर्दी येते त्यात काय सांगणार, अंगावर चढती आहे, हेच लय मोठं भाग्य आहे। वा, बर येतो मग मी। अरे दिलावर, तेवढं घटस्थापनेचं विसरू नको बरं का, त्याच्या आत पाहिजे। त्याची काय काळजी करू नका, करतो म्हणजे करतो। हा मग सब इन्स्पेक्टर अर्जुन विनायक कदम, बसा बसा। इन्स्पेक्टर साहेब बसा। तुम्हाला आत्ताच एक केस देतो। केस? कसली केस? काय आहे, आमच्या गावात एक पोरगा आहे, त्याला नोकरी लागली, पण इथं नाही, पुण्याला लागली, पण त्यानं त्याची बदली इथं करून घेतली आणि आता वर्दी आली, शिवून बी होईल, पर त्याच्या तोंडावर काय आनंद दिसेना बघा। काय झाले ना ते शोधून काढा इन्स्पेक्टर साहेब। कदम, काय राव चेष्टा करताय तुम्ही पण? अहो इन्स्पेक्टर साहेब, चेष्टा नाही, खरंच सांगतो, आणि ह्यो मॅटर फक्त तुम्ही शोधून सांगू शकता। अहो कसला काय मॅटर? काय मॅटर नाही। काय नाही तर मग काय आहे? कदम, तुमची नाईची भांडणं व्हायची का? ए हे काय मुद्दा शोधून काढला इन्स्पेक्टर साहेब, 1 नंबर। व्हायची का सांगा ना राव? भांडणं व्हायची ना म्हणजे काय, अशी कड 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 भांडणं व्हायची ना, ती तिचा मुद्दा मला सांगायची, मी माझा मुद्दा तिला सांगायचो, एकदम कोण मागं हटायचं नाही। असंच काहीतरी आहे म्हणजे? अरे असंच आहे ना, मग बेस्ट आहे की। त्यात काय बेस्ट आहे? अरे तिला काय म्हणायचंय ना ते समजून घे ना। आणि अर्जा, आपल्याला सुनाशीच पाहिजे बर का। हा, शेनशाह मधली एकदम मीनाक्षीच। ओय 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 ओय, होगा थानेदार तू, ओय 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 ओय। हे अर्जा, अरे काय गाण्यात हरवलंस का काय तू? नाही, असं नाही काय। असं नाही म्हणजे, अर्जा बोलल्याशिवाय समोरच्या माणसाला कळेल का? आणि असं मनात कुडत राहून चालेल का? बघू, बोल की तिला, बोलून टाक एकदा। बोलतो। हा, लवकर बोलून टाक बर का, लय वेळ नाही आपल्याकडं, आता लगीन बी करायला पाहिजे तुझं लगेच। हो कदम, तुम्ही काय करू नका हो। बर, घे वेळ, मी शेतातनं जाऊन येतो, तो पण उरकून टाक मॅटर काय। अहो कदम, एवढं सोपं आहे ते? सोप्यात काय मजा आहे का अर्जुन? हा, ओय 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 वय 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 किती झालं या माणसाचं, एनर्जी कशी कमी होत नाही काय माहिती। कदम, बोलायला गेलंच पाहिजे। काय ग, कोण पाहिजे का तुला? होय, अण्णा पाहिजे होता। अगं तो नाही घरात, तो शेतात गेलाय। काय नाव ग तुझं? मी छकुली। काय काम होतोय त्याच्याकडं? ते शाळेतलं काम होतं। ते आला ना की त्याला सांगते बर का, छकुली येऊन गेली म्हणून। काय ग, एक निरोप देशील का? निरोप द्यायचा वय? काय म्हणा?
असलं कसला आवाज काढायला लागलीस? काही येडबीड लागलं का काय तुला? अगं छकुली तू आहेस होय. तरी म्हणलं छकुलीच असणारे आवाज कोण काढतंय? तू ओळखतोस हो या पोरीला? अगं काके आपल्या आरूची मैत्री नाही, शाळेत असतात एकत्र आणि एकमेकांना चिडवतात. कसली आगावायर पोरगी ही? मला म्हणली त्याला एक निरोप देता का? आणि कसला आवाज काढायला लागली? तू काय त्याला चिडवायला आलीस हो इथं? अगं नाही काके, चांगली आहे ती. तुझा बघतो मी ते काय बारके पोरांचं चालूच असतं. जा जा जा, मी बघतो. बघ बाबा तूच बघ. हो, काय मसाले भात का? हा करते की. काय ग छकुले, तू इथं काय करतीस आणि आवाज का करत होतीस? हे धर शिंशासाठी. भारीच की. थांब हे पण धर. ठीक आहे. थँक्यू शहनशाह. छकुली आणि आप्पी म्हणजे नक्की कुणाला मला थँक्यू म्हणायचंय? छकुलीला का आप्पीला? चिठ्ठी पण मीच द्यायची, उत्तर पण मीच सांगायचं आणि चॉकलेट पण मीच द्यायचं. मी जाते. तुमचं तुम्ही दोघं काहीतरी बघून घ्या. या आप्पीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? वाटलंच होतं मला मोबाईल मध्ये काहीतरी बघत असशील म्हणून. हा काय चाललेलं असतं ग तुझं आप्पे? अगं काही नाही, मी ते छकुलीचं काय नाही. अगं 2 दिवसावर सणाला एवढी कामं पडल्या, ती चटाचटा कामं करायची राहिली बाजूला. अभ्यासाचं काहीतरी चालू असेल डोक्यात, आहे का नाही? नाही ग मम्मी. ग बस, तुझ्या डोक्यात अभ्यासाचं काहीतरी चालू असणार मला माहित आहे. आप्पे तुला मी सांगून ठेवत्या, या भानगडीत अजिबात पडायचं नाही आपल्याला. सुष्मे हायस का ग? बाय दमले बघ. काय ग काय झालं अक्का? अगं काय होतं या त्या वाकळवाल्या संकट आज भांडले बघ मी. अगं अजून पैसे देना झालाय बघ. काय काका काय झालं? मी येऊ का? नको ग बाई, तू करायला जातेस एक आणि होतंय दुसरंच. तू आपली घरातली कामच कर. जा चहा टाक घोडभर माझ्यासाठी. टाकते मम्मी. तुला टाकू? हा टाक मला मी पुढे. मला तर काय कळणाच बाई काय करायचं ते. आता काय करायचं अक्का? मी पण तोच विचार करते बघ. मी काय म्हणते सुष्मी, माझ्याकडे घरी 4 वाकळा आहेत. आपण त्या दुसऱ्या माणसाला ऐकूया. आता ह्याच्याकडचं वाकाचं काम तर घेतच नसते बघ मी. हा हे बरोबर वाटतंय मला. तुम्ही दुसऱ्याच कोणाला तरी द्या बघा ते काम. करूच ग काहीतरी. पण तुला खरं सांगू का, आमदार साहेबांनी नक्की काहीतरी केलं असतं. त्यांचं चित्तच थाऱ्यावर नाही बघ. अगं त्यांच्या पोराला हाणलंय ना कोणतरी. आता त्याला शोधल्याशिवाय त्यांना चेन पडणार आहे वे. मी काय म्हणते सुष्मे, कुणी आणि कशापायी केलं असेल ग असं? आणि आता लपून लपून किती दिवस लपून राहणार आहे तो. आता ह्याच गावात जर राहिला तर एक ना एक दिवस गावलच की. आणि एकदा का तो गावला का नाही का संपलं बघ सगळं. हॅपी दीदी, ए हॅपी दीदी कुठे आहेस तू? छकुले आत ये, मी आत आहे. ए छकुले, तुझं काय असतं ग सारखं इथं? अक्का माझं काम होतं. काम करतेस भाई तू? वाढवून ठेवतीस. छकुले काय काम होतं तुझं? अहो ते जरा अभ्यासाचं विचारायचं होतं. अगं ती नाही करणार अभ्यास तुझा. अहो काकी तिच्या नाही माझ्या. अगं तिला आता लई काम आहे, तू नंतर ये. हा मम्मी अगं येऊ दे की, मला जरा मदत करेल. हा ग बाया, आता कसली ग मदत पाहिजे तुला? बघितलं तर 2 कप चहा टाकायचाय. ये की घेऊन तू. अगं अक्का ते चहा खाली सांडलाय ना, तो पुसून गेली ती. हा छकुले, ए छकुले चहा पुस तेवढा. अगं चहा तरी कुठे सांडलाय? चहा नाही सांडलाय. मग दिली का चिठ्ठी? कुणाला?
सकाळी चिठ्ठी आणि ते चॉकलेट कोणाला द्यायचं होतं तुला? हा शेंशा. हा दिलं? हो. काय म्हणलं मग? काय नाही, थँक्यू बोला. त्याने विचारलं कुणी दिली म्हणून? हा विचारलं की. हसून विचारलं का रागात विचारलं ग? आपली तुला काय झालंय ग? सकाळी तर म्हणत होतीस मला नाही लिहायचं, मला लय भीती वाटते ना, आता विचारतेस वय? बसून बोलला का, रडून बोलला का, हसला का, रडला का, काय झालंय काय तुला? आणि हे बघ, तुझ्यासारखा असाच बसला होता, मी तुला चॉकलेट दिलं आणि चिठ्ठी दिली, झालं? जाते मी. हसून बोलला. रुपाली, अगं त्या सुमीचं कळलं का ग तुला? का हो, काय झालं? अगं काय झालं नाही, ती काल तिला पाहुणे बघायला आले ते ना. हा, ते लग्न ठरलं तिचं. बरं झालं बाई, तिचं घोडं एकदाच गंगेत नाला. मग काय तर. आतापर्यंत किती स्थळ येऊन गेली तिला, काही पसंतच पडत नव्हतं ह्यांना. आई, अर्जा कुठे आहे का? अर्जुन अरे परसात होता मगाशी काय तर करत. काय काम होतं का? नाही, सहजच विचारलं. अर्ज्या, तू काय जरी म्हणलास तरी तुझ्या खोलीत जर तो शर्ट असेल तर तुझा विषय संपला. अर्जा, तू आणि तुझी आपली आता गेलेल्या का? आता बघ तुझ्या काय चीज येते. अहो तुम्ही राहू द्या ना, मी घेते झाडून. सरकारने बघितलं ना परत ओरडतील तुम्हाला पण आणि मला पण. अगं असू दे ग, सगळी कामं काही तुम्ही बायकांनीच केली पाहिजेत का? काही कामं आम्ही पण केली पाहिजे. हा काका, झेंडूचे फुले आणि तोरणाला आंब्याची पान, अजून काय लिहू? अरे काका, अजून काय लिहू? फोडणी. काय? हे बघू काय लिहिलं? झेंडूची पानं, झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं. हा झालं, एवढंच बरोबर आहे. गुड मॉर्निंग अर्जा, शुभ सकाळ. आला तुतार पक्षी आला. गुड मॉर्निंग. तू आहे ना तुझ्या, मला गुड मॉर्निंग जरी म्हणलं ना तरी मला भीतीच वाटतं. म्हणलं तू पोलीस झालाय आता, लक्ष राहू दे बाबा आमच्यावर. लय व्याप असणार तुझ्या मागं आता. तसं काही नाही बरं का सुजय भाऊजी, एकदा का तुमची वहिनी आली का नाही घरात कि मग बघा तसं आपोआप लक्ष लागतंय घरात. काय हो? तर अरे माझी अवस्था बघतोयस ना, कसा घरगाड्यासारखा झाडू मारतो या ठिकाणी. काय हो तुम्ही पण. म्हणजे माझी काकी आणि अर्जुन काकाची बायको येणार नाही, आपण आणायची. आपण लवकरच काकी आणू बर का. आणणार नाही आई, आपोआप येणार बघ. तुझी धाकली सूनबाई लवकरच येणार. अर्जा कधीपासून तारेला लागलाय तिच्या. एक दिवस बघा कसा खपकीने बॉम्ब फोडतो ते. बॉम्ब? काय हो अर्जुन भाऊजी, काही चाललंय काय तुमचं? हा, नुसतं म्हणायचं सगळ्यात आधी वहिनीला सांगतो, पण अख्ख्या घरादाराला माहितीये, मलाच काय माहिती नाही. ए बाई, मला पण काय माहित नाही बर का. आओ काकी, अगं वहिनी, अहो असं काय नाही. याच्याकडे कुठं लक्ष देत आहे? तोंडाला येईल ते बोलते. आणि याच्याकडे तेलाचा गाणा आहे, गाणा. आग लावताना फसकेन तेल टाकते. भाऊजी तसं काय असेल ना तर आधीच सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही तयारीला लागतो. काय हो आई? मग काय तर, लवकर सांग बाबा काय असलं तर. हे अर्जुन सांग बाबा, पोरगी कुठली, आपल्या गावातली बाहेरच्या गावातली? मला पण नाही सांगितलं अजून तू.
अरे बाबांनो काय नाही रे दादा, अरे काय नाही. काकी तुझं पण काय ग? अरे मला एक कळत नाही, काय घरात इशे निघाला की फिरून 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 मुद्दा माझ्या लग्नावर येतो का? हा, त्या दिवशी गणपती बसायच्या आदल्या दिवशी हरताळकेचा उपास सगळ्यांना, आणि इशे कुठला तर माझ्या लग्नाचा. आता उद्या घट बसणार आहे, दिवी येणार आहे घरात, तरी पण माझ्याच लग्नाचा हिशेब आहे. अरे करतो बाबांनो, थांबा. नाही नाही काका, आम्हाला काकी लवकरच पाहिजे. अरे तू तरी गप की बाबा, लिस्ट कर. हे बारके पोरांचे कुठं नादाला लागतो, तू मोठा आहेस ना, लिस्ट कर लिस्ट कर. बर अरू काय काय लिहिलं सांग बरं. हे बघ, फुलं, आंब्याची पानं आणि निवदाला काहीतरी गोड आणायचं, ते लिही आधी. झालंय, ती झालंय सगळं लिहून. लिहिलंय वय. बर अजून काय राहिलं ग रुपाली? हा, उदबत्ती आणि अगरबत्ती लिही. ए दोन्ही एकच झालं. कापूर कापूर. हा लिही, आणि तला त लिही. वेलांटी बघ ही अशी. हा पहिली. हा हा, आणि ते देवळात तोरण बांधायला जाणार ना, तेव्हा हे लिही, देवीसाठी साडी चोळी आणि नारळ. आई, अगं विना काकाने केलंय ते, तुला माहिती आहे ना विना काकाचं काम. भाऊजींचं काम म्हणजे काय, एक नंबर. कदमांचं काम परफेक्टच असते. ए थांबा थांबा थांबा, माझे कंदी पेढे राहिले. मी एवढी लिस्ट केली, मग त्याची फी नको? बरोबर आहे, बरोबर आहे. सगळ्यात वरली कंदी पडली. ली बाबा ली. चल मी जाऊन घेऊन येतो साहित्य. लवकर या रे. हो येतोय तो लगेच. लगेच या. ए अर्जा, अरे अरे ज्याला घेऊन जायचं ते तिथं सोडून चाललाय. लक्ष राहून दे बाबा, अशी महत्वाची चिठ्ठी हरवत नको जाऊ, परत सापडणार नाही बरं का. अनारू, तुला कशाला कंदी पेढे पाहिजे? तू एवढी लिस्ट लिहिली आहे, काका तुला चॉकलेटच देईल की आता. अर्जुन काका, अरे हो दिल की, त्यात काय एवढं. आणि हो थँक्यू पण म्हणाल बरं का तुला. काय अर्जुन? अरू तू काकांना काय म्हणतोय? अरू चला जायचं आपण साहित्याला. चल. आणि आई, उद्या सगळ्यांनी जायचं बरं का आपल्याला मंदिरात तोरण बांधायला. अरे सगळ्यांनी कशाला जायचं, नेहमी तर दरवर्षी तुम्हीच जाऊन येता की. अरे आम्हाला दोघींना काही तर स्वयंपाकघरात काय कमी काम असतंय होय, तुमचं तुम्ही जाऊन या. अगं रुपाली, ती डाळ भिजत घातलीस का? नाही नाही, घालते पटकन घालते. अगं बाई जा बाई. ए आई, अगं सगळं गाव येणार आहे मंदिरात, आपल्याला जायलाच पाहिजे. हे आई, अगं उद्या अर्जुनसाठी केवढा मोठा दिवस आहे, वर्दी येणार त्याची, पोलीस ठाण्यातला पहिला दिवस आहे, पण सगळ्यांनी जायला पाहिजे. बर खरंच उद्या अर्जाचा लय मोठा दिवस आहे, कायम लक्षात राहणार बघा त्याच्या. म्हणजे उद्या कळेल की वर्दीमध्ये तू कसा दिसतोय ते. तुला काही वेगळं वाटलं का अर्जा? नाही नाही, मला बी तेच वाटलं होतं. येतो जाऊन साहित्य घेऊन. अर्जुन, ते सामान तर घेच, पण आधी दाढी करून घे. दादा, अरे दाढी काढल्यावर कसा दिसेल मी? अरे चांगला दिसशील की. आधी दाढी काढून दे बाबा. काय जंगलात फिरल्यावर कशी दाढी वाढवून हिंडायला लागलायस? तू पोलीस आहेस, गुंड नाहीयेस. जा जा दाढी काढून दे. काका तू दाढीवर हात ठेव, मग बघू कसं दिसतोयस. मी नाही ठेवणार, गप. अरे ठेव ना. अरे ठेव की, तो सांगतोय तर बघू तरी. वानर दिसशील दाढी केल्यावर. वागायला असं बोलते तो रे. हा बघितलं का, ते बारक्या पोराला कळतंय कसं दिसतोय मी ते, आणि तू म्हणतोय कर दाढी. अर्जुन, त्या नाक्यावर त्या सलूनवाल्याला मी सांगून ठेवले दाढी करून ये. खरंच अर्जा, काढ दाढी, जरा यागळा दिसशील, ओळखू पण येणार नाही तू, आणि तेच बरं आहे तुझ्यासाठी. बरं चला, मी निघतो. चला बाई, मी पण देवघर आवरायला घेते. बरोबर. चल दादा, येतो मी साहित्य घेऊन. अर्जुन, उद्या तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात. तू उद्या वर्दीत दिसणार, आणि उद्या देवीचा सण पण आहे. काय सुंदर योग आहे वगैरे. विन्या काकाचं स्वप्न पूर्ण करणार आहेस तू. पण विन्या काका म्हणतो तसं प्रामाणिकपणे काम कर या ठिकाणी, आणि वर्दीत दिसणार आहेस, दाढी करून ये. बघू बघू नाही, करून यायची.